समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील औंध पोलीस ठाण्याचा कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील ज्ञानदेव जानकर यांनी स्वीकारला आहे। या पोलीस ठाण्याचा दर्जा आणि नावलौकिक वाढवण्याचे आव्हान या नवीन कारभारासमोर राहणार आहे। तसं पाहिलं तर औंध आणि कोयनानगर ही जिल्ह्यातील सर्वात कमी कामकाज असणारी पोलीस ठाणे औंधच्या मुख्य पोलीस ठाण्यापेक्षा पुसेसावळी दूरक्षेत्रात मोठ्या उलाढाली होत असल्याची चर्चा आहे। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे योग्य रीतीने कर्तव्य पार पाडून जानकर यांनी औंध पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला। हजर झाल्यानंतर हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली लोणीकर, लोणीचे माजी सरपंच शंकर अनवरे, हरिभक्त पारायण धीरज शास्त्री वलेकर, शंकर फडतरे, विकास जाधव, नांदोशीचे पोलीस पाटील आकाश थोरात, उपसरपंच नितीन खताळ, अनिल भारतीय, जीवा सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे आदींनी प्रत्यक्ष भेटून सत्कार केला। यावेळी औंध पोलीस स्टेशनचे मावळते उपनिरीक्षक श्री वाघमोडे साहेब यांचाही सत्कार करण्यात आला। दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख निखिल पिंगळे यांनी वडूज पोलीस ठाण्यात धावती भेट घेऊन कामकाजाची पाहणी केली। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे। मी औंध पोलीस स्टेशनला गेले 10 महिन्यापासून आहे। औंध पोलीस स्टेशन पंचक्रोशीतील सर्व नागरिक आणि तरुण वर्ग यांच्याबरोबर काम करताना अतिशय आनंद झाला। तसेच औंध पोलीस स्टेशन हद्दीतील जे काही नागरिक आहेत, तसेच औंध पोलीस स्टेशनचे कर्मचारी, आमचे वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर काम करताना जो काही अनुभव मिळाला, त्या अनुभवाची शिदोरी घेऊन पुढील माझ्या नोकरीमध्ये त्याचा मला नक्कीच फायदा होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी सोमनाथ काळे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।